ख्रिसमसच्या सणाला कांद्याचे बाजारभाव थोडेसे कमीच असतात, पडलेले असतात. तुमचा काय अनुभव आहे आणि तुमचं काय विश्लेषण आहे, असं शेतकरी विचारत आहेत वेगवेगळ्या कमेंटमधनं. याच्या जोडीला परत एकदा उन्हाळी कांद्याला भाव येईल का? मग आम्ही आणखी ठेवायचा का? अशाही कमेंट्स आहेत. मग आमचा लाल कांदा जानेवारीमध्ये काढणीला येणार आहे, तर त्याचे बाजारभाव काय असू शकतात? ते आता आत्ताचे जे आहे ते स्थिर राहतील, वाढतील? या सगळ्यांचा धांडोळा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ख्रिसमसच्या सणाला मागच्या वर्षीपेक्षा नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव आहे ते तुलनेने वाढले. मान्य आहे, ते पडलेले आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत. पण मागच्या वर्षीपेक्षा ते जास्त आहेत. तर ते कसे जास्त आहेत, किती जास्त आहेत ते पण आपण बघणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज ख्रिसमसचा सण आहे. तारीख आहे 25 डिसेंबर 2025 आणि वार आहे गुरुवार. सर्वप्रथम आपण आजपर्यंतचा म्हणजे गुरुवारपर्यंतचा तेजी मंदी रिपोर्ट बघणार आहोत आणि कुठल्या बाजार समित्यांना आज सरासरी काय दर मिळाला जिल्ह्यांनुसार बघणार आहोत. मी आता बाजार समितीची बारीक बारीक आकडेवारी घेणार नाही. एक जिल्ह्याची सरासरी तुम्हाला वाचून दाखवेन की जेणेकरून तुम्हाला त्याची कल्पना येईल. जे चॅनलला नवीन आहे त्यांना नेहमीप्रमाणे आव्हान आहे की इथं हिरव्या बटनावर किंवा ॲग्रो शिवारच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. ज्यांना डिसेंबरच्या शेवटापर्यंतचे अचूक बाजारभाव किंवा ते जे विश्लेषण केलेलं आहे ते काय राहतील की कसे आहेत याची जर उत्सुकता असेल आणि ते सगळं समजून घ्यायचं असेल तर त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. तुम्हाला मेंबरशिपमधनं बऱ्याच काही गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न करतोच, पण जे मेंबर नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही माहिती की कांदा विकायचा कसा किंवा ठेवायचा कसा किंवा आणखी काय संभाव्य परिस्थिती राहील हे सगळं आपण रविवारच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तुम्ही पुन्हा तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा आता ठेवायचा आहे की विकायचा, लाल कांदा ठेवायचा की विकायचा. इतकंच नाही तर संभाव्य बाजारभाव सुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. अर्थात कांदा विक्री करणं, साठवणं किंवा त्या संदर्भात काय निर्णय घेणं हे सगळं सर्वस्वी तुमच्या मनावर आहे, तुमची मर्जी आहे, कारण कांदा तुमचा आहे. आम्ही फक्त संदर्भ देत असतो. या व्हिडिओचा वापर तुम्ही संदर्भ किंवा माहितीसाठी करावा हे मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहे. आणि तुमचे निर्णय घेताना त्याचा तुम्हाला उपयोग होईल, पण निर्णय मात्र तुम्ही घ्यायचे. त्याला ॲग्रो शिवार किंवा ॲग्रो शिवारचे संपादक स्वतः मी हे जबाबदार राहणार नाही. हे मी पहिल्यांदाच क्लिअर करतो. प्रत्येक याच्यात डिस्क्लेमर आपण देत असतो. पण तरी पण आम्ही तुमच्यासोबत आहोत प्रत्येक याच्यामध्ये बाजार भावांच्या संदर्भात, विश्लेषणाच्या संदर्भात आणि माहितीच्या संदर्भात सुद्धा. तर आता आपण तेजी मंदी रिपोर्ट बघूया. माझ्याकडे आता मागच्या आठवडा होता 16 ते 23 आणि आता 24 आणि 25. त्यातही 24-25चेच आजचा अर्धाच दिवस आहे. बघूया. अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांदा 1217 सुरू आहे. 1300 वरनं तो घसरला. 6.5% घसरण झाली आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 33% घसरण आहे. म्हणजे मागच्या वर्षी या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव अहिल्यानगरमध्ये बऱ्यापैकी होते. म्हणजे ख्रिसमसला बाजारभाव पडतात पण ते इतकेही पडलेले नव्हते. ते तुम्ही समजून घ्या. लाल कांद्याच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत 41% घसरण झालेली आहे आणि आता ते 1410 रुपये आलेत अहिल्यानगरला. आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र ही घसरण कमी आहे. ती फक्त 1.9% आहे 1438 वरनं. या संदर्भात आपण आधी संकेत दिलेले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी कांदा 750 रुपयांवर आलेला आहे. सरासरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत 35% घट आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 52% घट आहे. म्हणजे मागच्या वर्षी आपण 52% किंवा 50% जरी धरले तरी मागच्या वर्षी हाच कांदा छत्रपती संभाजीनगरला 1500 रुपयांनी विकला जात असावा या सगळ्या काळामध्ये, ख्रिसमसच्या काळामध्ये. आता सर्वात महत्त्वाचं, कोल्हापूरला 1600 रुपयाची सरासरी आहे. 51% घसरण आहे मागच्या वर्षीपेक्षा आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 7.25%. मुंबईमध्ये, हे मी लोकल कांद्याचं बोलतोय, उन्हाळी कांदा 1406 रुपये आहे आणि 31% घसरण आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. नाशिकला उन्हाळी कांद्याचे दर 1305 रुपयांवर आले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 14% घटले. पण
मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिकचे उन्हाळी कांद्याचे दर या आठवड्यापर्यंत वाढलेले होते. मागच्या वर्षी माझ्या कांद्याला खूप बाजारभाव मिळाला होता. नाशिकमध्ये मी लासलगाव पिंपळगावला विकला आणि आता खूप कमी मिळतोय. असा जर मनात विचार आला तर हा आकडा असं सांगतोय की मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला 7.5% दर जास्त मिळाले. मागच्या वर्षी साधारण 1200च्या वगैरे आसपास असेल, 100 किंवा 125 रुपये जास्त मिळाले आहेत. आता पोळ कांद्याचे दर मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यामध्ये 19% घसरलेले आहेत. ते 1712 आलेले आहेत आणि लाल कांद्याचे दर 1726 आलेत. 18%ची घसरण आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेतही घसरण आहेच. आता पुण्यामध्ये लोकल कांदा 1179 आणि उन्हाळी कांदा 1819 पर्यंत आलेला आहे. 50 आणि 30%ची घसरण आहे अनुक्रमे मागच्या वर्षीच्या तुलनेत. आणि या सगळ्या याच्यातनं आता सोलापूरचे दर बघू. सोलापूरला लाल कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 45%नी घसरलेला आहे. 1000 रुपयांवर आलेला आहे आणि या आठवड्याच्या तुलनेत मात्र 27%ची घसरण आहे. एकूण काय की मागच्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 50%नी दर कमी. मागच्या वर्षी या काळामध्ये दर बऱ्यापैकी होते. आता या सगळ्या याची कारणं काय, तर या सगळ्यांची कारणं उत्पादन जास्त आहे, निर्यात बांगलादेशच्या याच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अडचणी आहेत, मध्ये नेपाळमध्ये जी काही परिस्थिती आली त्याचा पण एक त्याला फटका बसलेला आहे. आणि श्रीलंका, मलेशिया आणि हे सगळेच देश आता हळूहळू कांदा स्वतः उत्पादन करायला लागले. त्यात बांगलादेश तर 1 नंबरवर आहे. येणाऱ्या काळात याची परिस्थिती आपण बघणारच आहोत. आता आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये साधारण काय बाजारभाव राहिले ते मी सांगतो आणि मग त्याच्यावरनं आपण हे करूया. तत्पूर्वी बांगलादेशच्या संदर्भात, बांगलादेशला आज ख्रिसमसमुळे बांगलादेशच्या बॉर्डर बंद आहेत, सुट्टी आहे आणि उद्या शुक्रवार असल्यानं बांगलादेशच्या बॉर्डर बंद असतील. त्यामुळे आज आणि उद्या बांगलादेशला कुठलाही कांदा जाणार नाही, निर्यात होणार नाही. त्याचा परिणाम इथून जे बाजारभाव मिळतील त्याच्यावर होईल. 2 दिवस ते थोडेसे कमी राहू शकतात. ज्या वेळेस तो बॉर्डर पुन्हा कांदा जाईल हळूहळू का होईना, 10 गाड्या, 20 गाड्या, 50 गाड्या जे आपण बघतोय त्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे, त्यावेळेस आपल्या इथे अगदी 50 पैसे 1 रुपयाने भाव वाढू शकतात. कालच्या तुलनेत पिंपळगावला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आज 1 रुपयाने वाढून ते 1400 रुपयापर्यंत आलेले दिसतात. लासलगावच्या विंचूरमध्ये मात्र ते 11 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत. अहिल्यानगरला लाल कांद्याचे 1413. आता मी सरासरी बाजारभाव मुख्य ठिकाणचे वाचून दाखवतो. अहिल्यानगरला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 1000. उन्हाळी कांद्याची आवक घटली, लाल कांद्याची बऱ्यापैकी आहे. जळगावला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सरासरी 800. कोल्हापूरला 1300. नाशिकला लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी 1540 आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 1293, साधारण 1300 आपण ते बघितलं. पोळ कांद्याची दर आहे नाशिकला ते 1625 आहे. पोळ कांदा आणि लाल कांद्याची आवक नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी आहे. उन्हाळी कांद्याची आवक मात्र आता घटलेली आहे. पुण्यामध्ये चिंचवड कांद्याला आता 1750 दर मिळतो. लोकल कांद्याला 1275 आहे आणि उन्हाळी कांद्याला 1200 रुपयेपर्यंत दर आहे. सांगलीमध्ये, हे सांगली जिल्ह्याचं सांगतोय हा, लोकल कांद्याला 1250 पर्यंत दर गेलेला आहे सरासरी. सोलापूरला उन्हाळी कांद्याचा दर आहे 1000 आणि लोकल कांद्याचं आहे 900 रुपये. तर हे सगळे माफ करा, सोलापूरला लाल कांद्याचा दर आहे 1000 आणि लोकल कांद्याचा किंवा तिथल्या उन्हाळी कांद्याचा आहे 900 रुपये. हे सगळे आत्ताचे दर आहे. येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती राहील, रब्बीच्या संदर्भात आणखी काय तुमच्याकडे काही चांगली बातमी आहे का, एप्रिलमध्ये आमचे दर कसे राहतील असं मला विचारत आहेत. या संदर्भात होय आहे, चांगलीच बातमी आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण सगळ्यांसाठी करणार आहोत. प्रीमियम डेटा आपल्यासाठी उपलब्ध सगळ्यांसाठी करून देणार आहोत. तोपर्यंत जोडून राहा. जे चॅनलला नवीन आहेत परत एकदा विनंती करतो, सबस्क्राईब करा आणि ज्यांना प्रीमियम माहिती किंवा आधीच्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. नमस्कार.